श्री गणेश नारायण शेडबाळकर तथा गणूबुवा रामदासी यांनी महाराजांच्या आज्ञेनुसार 1902 आपल्या घरी राम मंदिर बांधले. या देवळातील हनुमानाची मूर्ती भंगल्यामुळे त्याची स्थापना महाराजांच्या हस्ते व्हावी असे गणूबुवांना वाटत होते. परंतु महाराजांचे येणे लवकर होईना म्हणून गणूबुवांनी विषप्राशन करण्याचे ठरवले. त्याची जाणीव महाराजांना झाल्याने ते मिरजेहून थेट कागवाडला आले आणि 1909 राम मंदिरात हनुमानाची स्थापना केली. कागवाडहून आम्ही कुरुंदवाड येथील शिवराम मंदिरास भेट देण्यासाठी गेलो. शिवराम मंदिर कुरुंदवाड. गोव्यातील श्री निळकंठ जोशी यांची व महाराजांची गाठ कर्नाटकातील कागवाड या गावी झाली. ही घटना महाराज कागवाडला मारुतीची स्थापना करण्यास गेले होते तेव्हाची म्हणजे 1909ची असावी. त्यानंतर श्री जोशी गोंदवले येथे महाराजांचे दर्शनास गेले असता त्यावेळी धारवाडचे मोडक कुटुंब तेथे आले होते. त्यांची कन्या कृष्णाबाईला काही शारीरिक व्याधी होती. गरीब मुलाशी लग्न केले असता तो नाहीसा होईल असे श्री महाराजांनी सांगितले. मुलीच्या आईवडिलांना ते फारसे मान्य झाले नाही म्हणून विवाह लांबणीवर पडला. काही काळाने महाराजांनी मोडक यांची कन्या कृष्णाबाईचा विवाह निळकंठ जोशी यांच्याशीच व्हावा असे सूचित केले. 1912 मध्ये हा विवाह झाला. या घटनेची माहिती श्रीयुत के.व्ही. बेलसरे यांनी लिहिलेल्या महाराजांच्या चरित्रात आहे. महाराजांनी जोशी पतीपत्नींना लग्नानंतर काशी रामेश्वराची यात्रा करण्यास व त्यानंतर श्रीरामाचे मंदिर बांधून रामनामाचा प्रसार करण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे जोशी पतीपत्नींची यात्रा पूर्ण केली व कुरुंदवाड येथे 1929 साली राहत्या घरात रामाचे मंदिर बांधले. या मंदिरा शेजारी शिवाचे 300 वर्षापूर्वीचे मंदिर आहे. म्हणून या मंदिराला शिवराम मंदिर म्हणतात. मंदिरात उंच स्थानी गाभारा आहे. श्रीराम, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्तीपैकी राम काळ्या संगमरवराचा व सीता व लक्ष्मण पांढऱ्या संगमरवराचे आहेत आणि मारुती काळ्या पाषाणाचा आहे. जोशी पतीपत्नींनी 13 कोटी जप सांगता केली होती. रामनवमी, गोकुळाष्टमी व इतर उत्सव मंदिरात साजरे केले जातात. मंदिरात नुकतीच कोणीतरी आणून दिलेली काळ्या भोर दगडाची देखणी पांडुरंगाची मूर्ती आहे. कुरुंदवाड गाव कोल्हापूर पासून 30 किलोमीटरवर आहे. जिल्हा कोल्हापूर. येथे जाण्यास मिरज, सांगली, कोल्हापूर येथून बस सेवा उपलब्ध आहे. श्रीराम कुरुंदवाडहून हरिपूरकडे जाताना वाटेत कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर वसलेले प्रसिद्ध नृसिंहवाडी येथील दत्तस्थानाचे दर्शन घेतले. ब्रह्मानंद महाराज गुरुशोधार्थ जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी या ठिकाणी सप्ताह केला. दत्त महाराजांच्या आज्ञेने उत्तरेकडे ते गेले आणि त्यानंतर त्यांची श्री महाराजांशी गाठ पडली. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर वयाच्या 8व्या वर्षी गुरुशोधार्थ जेव्हा बाहेर पडले होते तेव्हा ते या हरिपूरमधल्या राधाबाईंच्या मठात आले होते. या ठिकाणी त्यांनी 3 दिवस मुक्काम केला होता. आनंद महाराजांनी नरगुंद येथे 13 कोटी जप करण्यासाठी श्री महाराजांकडे पत्राद्वारे विनंती केली. श्री महाराज तेव्हा हरद्याला होते. त्यावेळी श्री महाराजांनी या जपाची सुरुवात हरिपूरला करावी असे पत्राद्वारे कळवले. आपल्या मंदिराचा इतिहास म्हटलं तर 200 वर्षाच्या पूर्वीपासूनचा चालू होतो.
तर राधाबाई अक्का भट ह्या येथील मूळ विश्वस्त की त्यांच्यामुळं हे मंदिर उभं राहिलं किंवा मंदिराची जी सगळ्या गोष्टी घडल्या किंवा मंदिर येणं, मंदिर चालू होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी या राधाबाई अक्का भटांच्यामुळे झाल्या. राधाबाई अक्का भट या एक संत वाङ्मयामधल्या होत्या. महती भरपूर होती, परंतु प्रथमतः त्या वयाच्या त्यांच्या 12व्या वर्षी जेव्हा त्यांचं लग्न झालं त्यानंतर 7 ते 8 वर्षाचा संसार झाला आणि त्यांचे जे मिस्टर होते म्हणजे ओपती त्यांचं देहावसान झालं. म्हणजे 8 वर्षाचा संसार त्यांनी केला. तिथून पुढं 20व्या वर्षानंतर दुसरं काही करायचं ही काही त्यावेळी आणि त्यावेळेची परिस्थिती अशी नव्हती 200 वर्षापूर्वी की बायकांनी जाऊन बाहेर काम करावं आणि काही करावं हा काही प्रकार नव्हता. आणि पहिल्यापासूनच झोपडीतलं वास्तव्य होतं. इथं हरिपूरमध्ये पहिल्यापासून 100 घर ब्राह्मणांचा उंबरा होता. त्यामुळं इथं सगळीकडं माणसांच्याकडे जायचं, भिक्षा मागायची आणि उदरनिर्वाह करायचा असं त्यांचं दिनचर्या चालू होती. मग वयाच्या 20व्या नंतर काय करायचं तर मग त्यांनी जप तपाला सुरुवात केली. कारण त्या दुसरं काहीच करू शकणार नव्हत्या. जे काय आहे ते भगवंताच्यासाठी आणि भगवंतासाठी करायचं. मग त्यांनी त्यावेळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे तो उच्चारणं चालू केलं होतं. इतकी त्याची महती झाली, मी इतके वेळ ते करत होते की त्यांना तहान भूक काहीच नव्हतं. कंटिन्युअस वर्ष 2-2 वर्ष त्यांची अशी तपश्चर्या चालू होती फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय. लोक सांगतात की त्यांच्या मांडीवर नाग येऊन खेळायचा, पण तरी सुद्धा त्यांचं ओम नमो भगवते वासुदेवाय हे जे काय त्यांचं नाम होतं ते घ्यायचं थांबलं नव्हतं. इतकं मोठ्या प्रमाणात ते नाव घेत होते. ह्या सगळ्या नामाचा महिमा फक्त एक होतं की आपण म्हणतो ना एखादी मूर्ती समोर नसली तरी आपण नाम घेऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. त्यावेळी त्यांच्याकडे काहीच नव्हतं, फक्त नाम ही एकच गोष्ट होती. बाकी त्यांच्याकडे कुठलीच म्हणजे देवाची मूर्ती सुद्धा नव्हती किंवा फोटो सुद्धा नव्हता की ज्याला बघून आपण नाम घ्यावं असंही काही नव्हतं. पण त्यांच्या नामसाधनेची जेवढी वर्ष भरली त्यानंतर आपल्या सांगली संस्थानची म्हणजे इथे संस्थान होतं सांगलीचे संस्थान राजेसाहेब पटवर्धन यांचा राजेशाही थाट तो त्यांच्या राजेशाही थाटामध्ये त्यांचं संस्थान चालू होतं. आणि ह्या ज्या राधाबाई अक्का भट होत्या त्या नामसंतरण करत होत्या. भिक्षा मागायची, भिक्षा येईल ती गाईला घालायची. गाईमधच्या याच्यातनं जे जोंधळे पडतील त्याच्यावर स्वतःचा उदरनिर्वाह करायचा. एवढं अन्नसंतर्पण त्यांचं स्वतःच चालू होतं आणि त्यातून नामाची ही चालूच होती, बाकी काहीच नव्हतं त्यांच्याकडं. मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून राजेसाहेबांना स्वतः दृष्टांत दिला गेला भगवंतांनी. वासुदेव मूर्तींनी स्वतः दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या तांब्याच्या खजिन्यात राजेसाहेबांचा तांब्याचा खजिना आणि त्या खजिन्यात त्यांनी सांगितलं की माझी वासुदेवाची मूर्ती आहे आणि ती जी वासुदेवाची मूर्ती आहे ती हरिपूर या ग्रामी म्हणजे इथून एक 5 किलोमीटर हरिपूर हे गाव आहे आणि या गावामध्ये एक राधाबाई अक्का भट म्हणून आहेत त्यांच्याकडे माझी घेऊन व्यवस्था कर असं पहिल्यांदा राजेसाहेबांना स्वप्नात दृष्टांत झाला. पहिल्या वेळी त्यांनी दुर्लक्ष केलं की असेल काहीतरी म्हणून. पुन्हा 8-10 दिवसानं पुन्हा दृष्टांत झाला, तो अजून काय लिहिलं नाहीयेस. मग त्यावेळी त्यांनी ते जे आपल्याला जे स्वप्न पडले ते तिथल्या त्यावेळेची जी परिस्थिती होती ती सभामध्ये मांडलं. मग सभेनं ठरवलं की जर असेल तांब्याची मूर्ती खजिन्यात आपल्या तर ते आपण देऊया. असं काही फार मोठं नव्हतं की तांब्याची मूर्ती तर द्यायची होती, पण ती आहे हीच ते राजेसाहेबांना माहीत नव्हतं. मग ज्यावेळी त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्याकडनं सगळा तांब्याचा खजिना उलगडला त्यावेळी ही जी वासुदेव मूर्तीची जी दिसते ती 200 वर्षापूर्वीची आहे पलीकडची ही मूर्ती तिथं राजेसाहेबांना दिसली. आणि मग ती राजेसाहेबांनी मूर्ती त्यांच्या पद्धतीनं म्हणजे वरातीतनं घाती घोडे असं घेऊन त्यांनी पालखीतनं आणली. आल्यावर हरिपूर ग्रामीमध्ये राधाबाई अक्का भट कोणाला माहीतच नव्हत्या. माहीत नव्हत्या म्हणजे काय, ती साधी झोपडी होती त्यामुळे एवढी लौकिक नव्हता. मग ते जेव्हा इथं आणले त्यावेळी राजेसाहेब त्यांनी स्वतः दर्शन घेतलं राधाबाई अक्कांचं आणि सांगितलं की असं असं मला दृष्टांत झालाय आणि त्या दृष्टांताप्रमाणे
की मूर्ती मी ही घेऊन आलो. ते म्हणले राजसाहेब तुम्ही ठीक आहे, तुम्ही मूर्ती घेऊन आला आहात, पण तुझी मूर्ती ठेवायला सुद्धा माझ्याकडे जागा नाही आहे आणि मला जर खायला बी काही नाही आहे तर ह्या मूर्तीला मी काय देऊ. मला राहायला घर नाही, खायला अन्न नाही आहे, मीच फक्त नामसंतर्पण नाही. ते म्हणजे की तुमच्या नामसंतर्पणामध्ये जे तुम्ही आतापर्यंत भगवंताची मूर्ती नसताना नामसंतर्पण करत होतं, हे आल्यावर तुम्हाला आनंद येईल, बळ येईल आणि तुम्ही स्वीकार करा. मग त्यावेळी ही जागा सगळी राजेसाहेबांच्या स्वतःच्या मालकीची होती. त्यावेळी त्यांनी तिथं जी झोपडी होती त्या ठिकाणी ही भगवंताची मूर्ती ठेवली आणि ती जागा इथं पूर्ण ते राजेसाहेबांनी दिली. त्यावेळीपासून ही मूर्ती आपल्या इथं मंदिरात आली. त्यानंतर त्या मूर्तीचा प्रवास, त्यांचे नामसंदर्भन हे चालूच राहिलं. मग राजेसाहेबांनी काय केलं, हे सगळं होण्यासाठी इथं काहीतरी चरितार्थ व्हावा, काहीतरी चालू राहावं, मंदिराची सेवा व्हावी म्हणून त्यांनी आपल्यातलं एक 6 एकर शेत सुद्धा आपल्याला मंदिराला देऊ केलं. ते आजही 6 एकर शेत मंदिराच्या नावानं आहे. त्यातल्या उत्पन्नामधनं इथं दरवर्षी उत्सव चालू झाले. त्या शेतातलं जे उत्पन्न येईल ते तिथं त्या एकट्या होत्या, त्यामुळे त्यांना आसक्ती कशाचीच नव्हती. त्यामुळे जे उत्पन्न येईल ते मंदिरासाठी द्यायचं आणि भिक्षा मागणं हे या मंदिराचं महत्वाचं काम आहे की जाऊन घरोघरी लोकांकडे भिक्षा मागायची आणि त्यातून जे येईल त्याच्यावर सगळे उत्सव चालायचे. जवळजवळ वर्षात आपल्याकडे 8 ते 10 उत्सव असतात. सगळ्यात मोठा उत्सव असतो तो म्हणजे आपल्या गोकुळाष्टमीचा, कारण का वासुदेव मूर्ती आणि मग शेजारी कृष्णाच्या मूर्ती, त्यामुळं 8 दिवस गोकुळाष्टमीचा उत्सव असतो. हा त्यावेळीपासून चालत आलेला आहे आणि आज पावे तो आम्ही करतोय, हीच गोष्ट आहे. त्यानंतर जशा काही अशा गोष्टी येत गेल्या की काही वेळा अडचणी येत गेल्या, कारण का प्रसाद करायचा म्हणला की अडचणी आल्या, कारण का यांचा स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत नसल्यामुळं जे लोकांच्याकडनं येईल त्याच्यावरच उत्पन्नाचा स्रोतवरनं उत्सव होत होते. पण तो उत्सव कधी थांबले नाही. आणि अन्न संदर्भन म्हणजे लोकांना जेवायला घालणं, अन्न वाढणं, जेवण देणं हेच या मंदिराचं पहिल्यांदा एक आहे की इथं जपलेलं आहे की अन्न संदर्भन करणे आणि त्याच पद्धतीनं सगळे अन्न संदर्भन चालू राहिलं. एके वेळी असंच झालं, त्याच्या कथेमध्ये पण आहे उल्लेख की इथले जे पाटील होते म्हणजे त्यावेळी पाटलांकडे सगळ्या गावाची सुसूत्र असायची. उत्सवाला पैसे कमी पडले म्हणजे उत्सव करायचा कसा म्हणून राधाबाई भटांनी त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणले मला उत्सवासाठी आम्ही ते रक्कम दे, काय 2 रुपये 3 रुपये म्हणजे आत्ताच्या काही 2-3 रुपये म्हणजे फार वाटते, पण त्यावेळी 2-3 रुपये म्हणजे फार रक्कम होती ती. तेवढे 2-3 रुपये द्या म्हणजे मी माझा उत्सव करेन. त्यांनी यांच्या संपूर्ण दिनचर्येला आणि ह्या सगळ्याला विश्वास ठेवून त्यांनी 2-3 रुपये काय असते ते त्यावेळी दिले. त्यावेळेचा उत्सव जोरात झाला. त्यानंतर ज्यावेळी ह्यांच्याकडे पैसे आले त्यावेळी त्या पुन्हा त्या पाटलांच्याकडे द्यायला गेल्या की हे तुमचे जे पैसे आहेत ते घ्या. तर ते म्हणले तुम्ही म्हणताय पण मी तुम्हाला दिलेल्याचीच माझ्याकडे नोंद नाही आहे, त्यामुळे मी तुमच्याकडनं पैसे घेऊ शकत नाही. म्हणजे जर दिलेल्याचीच नोंद नसेल तर मी घ्यायचं मला अधिकार नाही. म्हणजे अशा अनेक प्रकार घडले. एकदा तर असं झालं, पावसाळ्याचे दिवस पूर येतो, त्यावेळी पूर येत होता आणि प्रसादाच्या वेळी नेमकं प्रसाद वाढायला घ्यायचा ठरला, पण प्रसादाची कुठल्याही अन्नाची शुद्धी करायची असेल तर तूप लागतं. मग जे तूप लोकांना सांगितलेलं होतं ते नेमकं जेवायच्या वेळेपर्यंत आलं नाही. त्याला मग अन्नशुद्धी करायची कशी आणि लोकांना वाढायचं कसं. मग राधाबाई एकट्यानं सांगितलं की असं झालेलं आहे आणि अन्नशुद्धी थांबलेली आहे आणि तूप यायचंय ते आलेलं नाही. आत्तासारखी काय मोबाईल फोन नव्हते त्यावेळी, म्हणजे जे काय अंतर्मनातनं जे कनेक्ट होईल तेवढंच आहे, बाकी काही नव्हतं. पण राधाबाई काही काळजी करू नका, जावा कृष्णेकडे जावा, कृष्ण आपलीच आहे, ती दुधातुपानं भरलेली आहे, जावा तिच्याकडं आणि घेऊन येऊ. मग लोकांनी आंघोळ करून त्यावेळेचे जे असते त्याने आंघोळ करून कृष्णेला गेले. खळखळी 5-6 घागरी आपल्या जुन्या त्या घेऊन आले, परमेश्वराच्या समोर ठेवलं, छाती देवाला नमस्कार केला. 10व्या मिनिटाला त्या पाण्याचं तूप तयार झालं आणि त्या घागरीनं तूप वाढून सगळ्यांना जेवायला वाटलं. तेवढ्यात जे ठरवलेलं होतं ते तूप आलं. आल्यावर राधाबाईकडे विचारलं भक्तांनी की काय करायचं. नाही, कृष्णेकडनं आणले.
तिचं तिला परत द्या. मग त्यावेळी ते तुपाच्या घागरी पुन्हा आलेल्या कृष्णेत अर्पण केल्या. अशा प्रकारे ह्या गोष्टी अशा घडत होत्या आणि ह्या प्रकारे त्या आपल्या भक्ती मार्गाला होत्या. मग आपल्या सगळ्यांना माहीत असेल किंवा वाचलं असेल की गोंदवलेकर महाराज जे आपण म्हणतो सद्गुरू गोंदवलेकर महाराज, ते ज्यावेळी वयाच्या 8व्या वर्षी गुरु शोधार्थ बाहेर पडले त्यावेळी ते पहिल्यांदा इथं आले आणि अक्काला म्हटले की मला गुरुपदेश द्या. तर अक्का म्हटल्या नाही, तुझे गुरु मी होऊ शकत नाही, पण माझ्या इथं राहावा. त्यावेळी त्याप्रमाणे ते गोंदवलेकर महाराज इथं 3 दिवस राहिलेले आहेत, वास्तव्य केलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की इथनंच पुढं मिळलेला अण्णाभावांचा मठ आहे तिथं जावा, इथून तुमची पुढं दिनचर्या चालू होईल. अशा प्रकारे त्यानं मिरजेला, त्यामुळे ते तिकडं पुढे गेले. म्हणजे एक काय आहे की गोंदवलेकर महाराज वयाच्या 8व्या वर्षी आपल्या ह्या वास्तूत येऊन राधाबाई त्यांच्या बरोबर थांबलेले आहेत आणि त्यांच्या त्यांच्या चरित्रात सुद्धा या मंदिराचा उल्लेख आहे. फक्त तिथं भट म्हणून आहे, पण आम्ही प्रॉपर आहे गद्रे. ते पुन्हा लेखी वारसानं आमच्याकडे आलेलं मंदिर आहे, हेही सांगेन मी. अशा गोंदवलेकर महाराज मग ब्रह्मचैतन्य आपण जे कागवाडला जाऊन आलो ते त्यांच्याकडं ते येऊन गेले. त्यानंतर ठाण्याचे एक बालमुकुंद महाराज आहेत की जे ज्यावेळी ते इथं आले त्यावेळी त्यांचं वय 350 वर्ष होतं. एवढी मोठी भूमी आणि ठाणा म्हणजे कुठं ठाण्यातनं इथं 350 म्हणजे 200 वर्षापूर्वी चालत इथे आलेले आहेत आणि इथं आले ते अक्कांशी दर्शन घेतलं आणि त्यांचे 2-3 दिवस वार्तालाप चाललेले होते. त्या शेवटी ती दोघंही संत मंडळी होती, त्यामुळे ती त्यांच्या पद्धतीनं बोलत होती. तर त्या दोघांचे वार्तालाप झाले आणि त्यांच्या आज्ञेनंच जे बालमुकुंद महाराज आहेत त्यांनी 350 वर्षानंतर स्वतःचा देह ह्या हरिपूरच्या भूमीत ठेवला. ते सुद्धा संध्याकाळी 7 वाजता अक्कांनी निरोप आला की भजनाला या म्हणून. मग भजन चालू असायचं. मग ते बालमुकुंद महाराजांची इथे समाधी आहे, तीही बघूया आपण तिथं. मग तिथं भजन कीर्तन रात्रभर झालं. रात्री अक्का पहाटे 4 वाजता भजन संपल्यावर इकडे आल्या आणि एक अर्ध्या तासात तिथनं निरोप आला की बालमुकुंद महाराज गेले. तर त्या म्हणल्या हो, माझ्या परवानगीनंच ते गेले आणि त्यांना सांगितले एक 6 महिने थांब, मी तुझ्या पाठोपाठ येते. आणि त्याचप्रमाणे अक्कानी त्यानंतर एक 5 ते 6 महिन्यात स्वतःचाही देह ठेवला. अशा या राधाबाई अक्का भट की ज्या संत म्हणून होत्या, त्यांचा उत्सव, त्यांचे ज्या परंपरा आहेत त्या सगळ्या आत्तापर्यंत आम्ही चालू ठेवलेल्या आहेत. वर्षभरात जवळजवळ 8 ते 10 उत्सव असतात. त्यामध्ये आपल्या ब्रह्मानंद महाराजांचा असतो, कारण का माझे आजोबा म्हणजे त्यांनीही हेच काम केलं की त्यांनी गुरुचरित्रावर निस्सीम भक्ती होती. म्हणजे अगणित पारायणं त्यांची झालेली आहे. गुरुचरित्राची 52 अध्याय आहेत. ते 52 अध्याय आजोबांना आमच्या मुखोद्गत होते. म्हणजे कोणी वाचताना जर तटलं तर त्यांना सांगेल इतकंच त्याचं वाचन झालेलं होतं. आणि आजोबांनीही हीच सेवा केली की संपूर्ण मंदिराची जबाबदारी आजोबांनी सांभाळली. म्हणजे त्यांनी कुठेही नोकरी केली नाही. त्यांचं काम हेच असायचं की 4 महिने इथं आणि 8 महिने बाहेर सगळीकडं फिरायचे आणि गुरुचरित्राचं वाचन करायचं, हा त्यांचा दिनचर्या होती आणि हे त्याप्रमाणे करत होते. त्यांचं 1980 साली निधन झालं आणि 1980 सालापासून आजोबा गेल्यानंतर बाबांच्याकडे आमच्या सूत्र आली आणि ती 1980 सालापासून 2025 म्हणजे 45 वर्ष बाबांनी उत्सव आमच्या पूर्णपणे सांभाळला. तो जो त्यांचा जसा आहे तोच उत्सव तसाच सगळ्या गोष्टी आम्ही आज पावेतो चालू ठेवल्या आहेत आणि इथून पुढं परमेश्वराच्या कृपेनं आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही आहे असंच चालू ठेवावा एवढीच इच्छा आहे.
हरिपूरहून आम्ही सांगली इथल्या हरिदास मंदिरास भेट दिली. हरिभाऊ हरिदास म्हणजे हरिपंत मास्तर, जे ब्रह्मानंद महाराजांनी समाधी घेतली त्यावेळी शेवटच्या दिवसात त्यांच्याजवळ होते. सध्या हे मंदिर छोट्या स्वरूपात असून एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये आहे. श्रीराम समर्थ हरदासी राम मंदिर सांगली. हरिपंत हरदासी यांनी हे मंदिर श्री महाराजांच्या हयातीत बांधले असावे असे सांगितले जाते. मंदिर स्थापनेचे नक्की साल समजू शकले नाही. हरिपंत महाराजांच्या सोबत 1905 पासून होते. उत्सवात त्यांच्याकडे कीर्तन करण्याचे काम असे. महाराजांच्या पुण्यतिथीच्या वेळी हरिपंत गुलालाचे आधी श्री महाराजांच्या गोष्टी सांगत असत. ते गोंधळात राहून कोठी व्यवस्था, गायीची देखभाल, समाधीची पूजा याकडे लक्ष देत असत. हरदासजी यांना प्रत्यक्ष पाहिलेले सांगली येथील शाळेचे मुख्याध्यापक श्री ग्रामोपाध्याय यांनी त्याबद्दल माहिती देताना सांगितले की सुमारे 30 वर्षापूर्वी 1975च्या सुमारास श्री हरिदासजी यांचे निधन झाले. त्यावेळी ते जवळजवळ 85 वर्षाचे होते. त्यापूर्वी हरदासजी स्वतःच्या मंदिराच्या मागच्या बाजूला राहत असत. या महाराजांच्या जे रामाच्या ज्या मूर्ती आहेत त्या सगळ्या नवीन केले, अपडेट केले, खंडित झाल्या त्यामध्ये प्राणप्रतिष्ठामध्ये स्थापन केली. आधीच्या ज्या मूर्ती होत्या त्या विभू हरिदास म्हणून आमच्या आईचे काका, तर त्यांनी त्या स्थापन केल्या होत्या. आणि तिथं मग हरिपंत मास्तर जे आहेत ते माझे पणजोबा, आईचे आजोबा, तर ते सेवेला महाराजांकडे असायचे. ते शिक्षक होते पूर्वी. महाराज तिथं आले ते म्हणजे शिक्षकांचं हे बंद करा आणि माझ्याकडे सेवेला या. मग त्यांनी लगेच राजीनामा दिला आणि ते रुजू झाले सेवेला. तर बाकी हरिपंत मास्तरांच्याबद्दल चरित्रामध्ये उल्लेख आहेच त्याचा. तर महाराज पण इथे येऊन गेले. माझ्या आजोबांचं नाव गणपती होतं, महाराजांचं पण नाव गणपती. मग ते 5व्या वर्षी ज्यावेळी महाराजांनी काय केलं, त्यांना मांडीवर घेतलं आजोबांना आणि त्यांचं सीताराम नाव, ते सीताराम हरिदास म्हणून. अच्छा, ते माझे आजोबा. हरिपंत मास्तर ऐका शांतपणे. गोपाळ फडक्यांचं चरित्र आहे ते राजाचं वाट्यात वाट्याचे आहे. तर त्यामध्ये असे आहे की आमचं शेत उघड शेत आहे आणि आजोबा एकदा कागवड वगैरे गेले होते, तसेच ते उघडला पण गेले शेतात. आणि अजून आमचे मास्तर होते. मग महाराज होतेच बरोबर उघडला. मग त्यांनी बघितलं ते सगळं शेत बी सगळं आहे. हरी तुम्ही सोडून दे नोकरी मास्तर की, तुला मी परमार्थाचा मास्तर करतो असं महाराजांनी स्वतः सांगितलं. आणि एकदा महाराजांनी कुठेतरी पाठवलं होतं आजोबाला कामाला म्हणून. मग यायला उशीर झाला, येणार होते. सगळ्या लोकांनी आग्रह केला जाऊ नका, रात्र झाली, कोण बघते तुमचं आता तिथं, कशाला जाताय, सकाळी जावा. नाही म्हणाले, मला जायला पाहिजे. आणि आले तर महाराज वाट बघत बसलेले होते. आठवणी किंवा ते वडिलांच्याकडनं वगैरे काहीतरी आहे. आमच्या वडिलांना आजोबांना मूल नव्हतं लवकर बरीच वर्ष. मग महाराजांनी स्वतः नारळ ओट्यात घातला आजीच्या आमच्या, आणि मग आमचे वडील झाले सीताराम पंत. त्यांचा प्रसाद आहे महाराजांचा म्हणायचे ते. असे काही आहे त्याच्यात. महाराजांचे शिष्य श्री सीताराम तोफखाने यांनी हे मंदिर बांधले असून श्री महाराजांच्या हस्ते या मंदिरातील मूर्तींची स्थापना करण्यात आली. तोफखाने श्रीराम मंदिर सांगलीतल्या गाव भागात आहे. महाराजांच्या हस्ते स्थापन केलेल्या मूर्ती भंगल्यामुळे सध्या येथे नवीन मूर्ती बसवण्यात आल्या आहेत. तसेच येथे महाराजांच्या पादुकाही आहेत. सांगलीमधल्या तोफखाने श्रीराम मंदिरास भेट दिल्यानंतर येथून जवळच असलेल्या श्री गुरुनाथ कुलकर्णी यांच्या घरी आम्ही गेलो. श्री महाराजांनी वापरलेला पाट इथे आहे.
श्री महाराजांच्या पादुकाही यांच्या घरी आहेत. तुम्हाला सांगत म्हणजे महाराज म्हणजे चुलत पणतोबा, म्हणजे महाराजांचे वडील आणि रावटी ते 5 भाऊ होते. त्यातला एक हरिनाना, त्या हरिनानाचे हे आम्ही वंशज म्हणजे महाराजांच्या वंशजापैकी आहोत. खालच्या गोंधळात आमचा वाडा आहे, चिरकसाल म्हणून तिथं जमीन होती, आज काय नाही, पण त्याच्यावर नाव आमचं आहे वडिलांचं त्या जमिनीवरती तिथल्या. आणि अतिशय सच्शील आणि असे माझे वडील होते महाराजांच्या असल्यामुळं. अनेक संस्थांवर काम केले, स्वतःचा बिझनेस केला, अनेक अडचणीतून मार्ग काढत ते गेले पुढे. आणि गोंधळाला जे वैभव होतं ते महाराजांनी पूर्णपणे इकडे वैभव आम्हाला त्यांच्या कृपेनं सगळं व्यवस्थित आहे. आणि तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे अण्णा घाणेकर ते इथं उत्सवामध्ये प्रवचन द्यायचे. ते आणि माझे वडील हे अगदी जवळचे मित्र. गोंधळामध्ये सगळे एकत्र असायचे, मध्ये यायचे. पण माझे वडील 2099 साली गेले आणि त्याच दिवशी ते अण्णा इथं आले. माझ्या वडिलांनी अण्णा म्हणत आले, तेही अण्णाच. आणि ह्या ठिकाणी आले त्यानंतर 18 वर्ष या घरात वास्तव्य होते त्यांचं घाणेकर महाराज. आणि तेव्हा अनेक संत पुरुष, अनेक वेगळ्या ह्या ज्या धार्मिक यातले लोक या ठिकाणी राहून गेलेले आहेत. तात्या केतकर महाराज पहिले ते 3 दिवस आपल्या इथं राहिलेले होते त्यावेळेला. आणि नंतर हा पाठ आणि हे महाराजांच्या कृपेने तव पदी संहरी माया परम परात्पर चिन्मय काणी शतमुख सविता मंदरी वाणी. जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी संहरी. सांगली येथे गोवंडे बंधू आणि श्री गुरुनाथ कुलकर्णी यांनी दुपारच्या महाप्रसादाची व्यवस्था केली होती. सांगलीहून आम्ही बुधगावला गेलो आणि त्या ठिकाणी असलेल्या सद्गुरू लीलामृतकार श्री गोपाळराव फडके यांच्या निवासस्थानाला भेट दिली. या ठिकाणी श्री गोपाळराव फडके वापरत असलेली पेटी आम्हाला पाहायला मिळाली. गोपाळराव फडके हे लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या पेटीवर देत असत. म्हणजे 3 पेट्यावरती महाराज आले. अच्छा. महाराजांच्या पेटीवर, या पेटीवर आणि कर्नाटकातल्या एक आणि काही पेट्या या फक्त ज्यांच्याकडे दिल्या ज्यांना त्यांच्या पुरत्याच चालल्या प्रसाद म्हणून. आणि बाकी कुठल्या चालल्या नाहीत. असं आहे. 3 पेट्या महाराज, या पेट्या महाराज यावर येत होती की आजो. म्हणजे आता काय आम्ही ही पेटी कुठे घेऊन जात नाही, फक्त गुरुपौर्णिमे दिवशी तेवढं तिथं उत्सवात घेऊन जातो दर्शनाला. कुठं हनुमान मंदिरात? नाही, इथं उत्सव आहे ना, इथं शेजारी ठाणेदार म्हणून आहेत, त्यांचं घर मोठं आहे. मग तिथंच आता जवळजवळ 75 वर्ष झाली त्यांच्याच घरात उत्सव होतो. ही चालायची पेटी म्हणजे काय, महाराजांना बोलायचे? होय. त्यावर की नाही हे आहेत, आधी अक्षर आहेत, आ ई 12 खडी आहे, त्यानंतर क क ग क सगळी अक्षर आहेत, त्यानंतर जोडाक्षर आहेत आणि आकडे आहेत. आणि खाली होय, समाधान, यावे, पुरे, होय, नाही असं आहे. हो, मग ते तिथं बहुतेक आता यावे म्हटले तिथं असा बहुतेक ढबू पैसा होता, तो तिथं ठेवायचे. मग ते आवाहन केल्यावर महाराज यायचे आणि आपण काय प्रश्न विचारेल त्याचं उत्तर द्यायचे, म्हणजे तो पैसा फिरायचा. मग आजोबा सुद्धा महाराजांची आज्ञा घेऊनच पेटी कुठेही घेऊन जायची.
म्हणजे गोंधळ्यालाच घेऊन जायचे. शनी मंदिराच्या माडीवर तिथं उतरायचे. दत्त मंदिराचे मग लोक तिथं काय प्रश्न विचारतील त्याची उत्तरं द्यायची आणि मग पुढच्या वर्षी मागच्या वर्षीच्या प्रश्नांच्या उत्तराची खातर जमा करायची. मग ते आता जेव्हा म्हणजे पुढच्या वर्षी ते नाही आहेत हे आता महाराजांना माहितीच होतं. मग ते आदल्या वर्षी जाताना त्यांनी महाराजांना विचारलं. महाराज म्हणाले की घेऊन येऊ नका पेटी. म्हणजे महाराजांना सांगायला होती की यंदा दिलेली उत्तर त्याचा हे म्हणजे परामर्श घ्यायला पुढच्या वर्षी तुम्ही नाही आहे असं त्यांनी थोडक्यात सांगितलं. तेव्हा कागवाडला महाराजांचं मोठ्या प्रमाणात स्वागत गणूभाऊनी केलं होतं. तर त्यावेळेला महाराजांना असं बैलगाडीत बसवलं होतं आणि मोठी मिरवणूक काढली. ताशे मर्फे सगळं त्यापैकी भरपूर आणि खूप जनसमुदाय. मी सकाळचे वाक्य सांगितलं की बाधारी नारळ मिळणं म्हणती पत्रावळी नाना. ह्याचा अर्थ पत्रावळी सुद्धा संपल्या होत्या, नारळ मिळत. तेव्हा अशा वेळेला गोपाळबाबांनी महाराजांच्यावरती काही कवन केलेलं होतं आणि ते कवन महाराजांनी ऐकलंच होता. ते म्हणजे कुणी इतकी सुंदर पदं केलेली आहेत. महाराजांनी पाहिलं नव्हतं गोपाळबाबांना. तर म्हणे बोलवा त्यांना. बोलवल्यानंतर महाराजांनी एक झोळीतून नारळ काढून केला हा महाप्रसाद कवित्वाचा. मग त्यानंतर महाराजांचं म्हणजे बऱ्याच वर्षानंतर जेव्हा हे पोथी लिहायचा प्रसंग आला किंवा ही पोथी कुणी लिहावी तर दुसरा एक प्रयत्न केला गेला गोंदवल्यामध्ये काही हे जमा करून माहिती जमा करून. पण त्यांच्या स्वप्नात गेले म्हणाले आमचे की बाबा हे तुम्ही लिहू नये म्हणून तुमचा हे लिहिणारा हा वेगळा असेल. आणि मग गोपाळबाबांनी काय केलं की नमस्कार त्रयशी रचली आणि त्याच्या आधारे सर्व माहिती हे करून त्याच्यात बऱ्याच गोखले वगैरे बऱ्याच लोकांचं साह्य आहे ते पोथीमध्ये लिहिलेलं आहे. असं करून तो 1943 साला हा पूर्ण लिहिला गेला. समर्थान्यायी तुकाराम सिद्ध जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध तया प्रार्थनी राम मंत्रालये नमस्कार ब्रह्मचैतन्य मूर्ती तपे कौशला सद्गुरु ज्ञानियांना पुढे वाढवी पंचया करी माझी मंगलावरी नर्मभगी नमस्कार ब्रह्मचैतन्य मूर्ती विदेहा परिचाल मुनी प्रपटुया मोक्ष अध्यात्मजगता करो मे बहुलोकचे वेदवेदी नमस्कार ब्रह्मचैतन्य मूर्ती. पुदगावहून आम्ही मांजरडे येथील श्रीराम मंदिरास भेट देण्यासाठी गेलो. मांजरडे येथील मंदिर एका मैदानात आहे. मंदिराचा आकार अगदी लहान आहे, साधारणपणे 6 बाय 6. मंदिरातील मूर्ती अगदी छोट्या आहेत पण आकर्षक आहेत. या मूर्ती कृष्णराव घाटगे सरकार यांनी नाशिकहून आणल्या व महाराजांच्या हस्ते त्यांची स्थापना झाली असे श्रीमती मंगलाताईंनी सांगितले. मंदिराचे मूळचे बांधकाम पक्क्या काळ्या दगडातील आहे. मंदिरासमोर कसलेही बांधकाम नाही, त्यामुळे सामुदायिक उपासना व जप करण्यासाठी मंदिरापुढे छोटा सभामंडप बांधण्याचा विचार आहे. मांजरड्याहून आम्ही विटा इथल्या श्रीराम मंदिरास भेट देण्यासाठी गेलो. विटा येथे राहणाऱ्या श्रीमती कृष्णाबाई सीताराम पाठक महाराजांच्या भक्त होत्या. इसवी सन 1903 मध्ये महाराज विटा येथे आले असताना त्यांच्या राहत्या घरातच महाराजांनी श्रीरामाची स्थापना केली. स्थापनेनंतर काही काळाने सदर मंदिर कृष्णाबाईंच्या वाटणीला आले. कृष्णाबाईंनी शके 1820 मध्ये मंदिरापुढे मोठे सभागृह बांधल्याचा उल्लेख मंदिरात सापडतो. कृष्णाबाईंना संतान नसल्यामुळे त्यावेळी मंदिरात नियमित कीर्तन सेवा करणारे श्री संभाजी देशपांडे यांच्याकडे मंदिराचे हक्क श्रीमती कृष्णाबाईंनी दिले. श्री संभाजी देशपांडे यांचा ज्योतिष व्यवसाय होता. तेथे रामनवमीचा उत्सव होतो. मंदिर रस्त्यापासून 10-15 पायऱ्या उतरून खाली आहे. मंदिरातील मूर्ती बऱ्यापैकी मोठ्या आहेत.
मंदिराशेजारी नाथ संप्रदायाचे केशवनाथ यांचे पुरातन मंदिर आहे. विटा गाव सांगली जिल्ह्यातील तासगावपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. विट्याला महाराष्ट्रातील अनेक शहरातून बसने जाता येते. या मंदिराच्या तळघरात जपासाठी सुंदर जागा तयार केली आहे. विट्याहून आम्ही गोंदवले येथे गेलो आणि दुसऱ्या दिवसाचा मुक्काम श्री क्षेत्र गोंदवले येथे केला.